पत्रात मी आसावरी अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते। आता पाहूया बातम्या विस्ताराने। पुणे जिल्ह्यातल्या बारामती विमानतळाजवळ आज सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं निधन झालं। त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली। अजित पवार जिल्हा परिषद प्रचारासाठी मुंबईहून बारामती इथे खासगी कंपनीच्या विमानानं जात होते। सकाळी 8:10 हे विमान निघालं होतं। बारामती विमानतळाजवळ 8:45च्या सुमाराला त्यांचं विमान कोसळलं। त्यांच्यासोबत विमानातल्या 4 जणांचाही मृत्यू झाला। यामध्ये त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश होता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात आज शासकीय सुटी घोषित केली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। राज्यात आज 3 दिवसांचा दुखवटा देखील जाहीर करण्यात आला आहे। पवार कुटुंबीय बारामतीला पोहोचल्यानंतर पुढील गोष्टींबाबत निर्णय घेण्यात येतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। पवार कुटुंबीय, राष्ट्रवादी काँग्रेस परिवार आणि अपघातात मृत्यू झालेल्या अन्य 4 जणांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं ते म्हणाले। या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे